मित्रांनो, गुड मॉर्निंग, नमस्कार. सायकलिंगच्या दुनियेमध्ये आमचे मित्र कनुजे सर आज त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि नवीन सायकल घेतलेली आहे आणि त्यांची ही पहिली राईड आहे आणि पहिल्या राईडला या सायकलिंगच्या क्षेत्रामध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि त्यांनी एक नवीन सायकल घेतलेली आहे, हायब्रिड सायकल. आपण ती सायकल कशी आहे ती आपण आज पाहणार आहोत. त्याच्या अगोदर एक सिनेमॅटिक व्ह्यू आपण सायकलचा घेऊया आणि पुन्हा त्याची सगळी माहिती तुम्हाला सांगतो. मित्रांनो, ही जी नवीन सायकल समोर दिसते ही हायब्रिड प्रकारातील आहे आणि याची कंपनी आहे मेरिडा आणि याचं मॉडेल आहे क्रॉस वे 40 आणि ही यसमध्ये आहे, स्मॉलमध्ये आहे. आता आपण थोडी सायकल कशा प्रकारची आहे, याचे प्रत्येक पार्ट आहेत, याच्यामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट आहेत ते बघूया. सुरुवातीला हँडलपासून सुरुवात करूया. जो बार आहे हा बार फ्लॅट बार आहे आणि त्याचं डिझाईन अशा प्रकारचं आहे आणि मुव्हेबल आहे. हे तुमच्या उंचीनुसार, साईजनुसार, हाताच्या उंचीनुसार, लांबीनुसार याचं तुम्हाला मुव्हिंग करता येतं. वर आणि खाली अशा प्रकारे इथे एक सुविधा दिलेली आहे. पण काही गरज नाही. एकदा जर सायकल सेट झाली आपल्या हाताच्या उंचीप्रमाणे, लांबीप्रमाणे, तर काही गरज नसते. पण सुरुवातीला आपल्याला हे गरजेचं आहे. ही एक चांगली सुविधा मेरिडाने दिलेली आहे आणि हँडलची क्वालिटी खूप चांगली आहे. ॲल्युमिनियममध्ये आहे आणि 5 NM मध्ये आहे. त्याचबरोबर याची डिझाईन कॉम्पॅक्ट आहे. त्याचबरोबर जी ग्रिप आहे, ग्रिपसुद्धा मजबूत आणि मऊ आहे. या ठिकाणी पुढे जे गिअर सिस्टम दिलेली आहे ती आहे हायड्रोलिक ब्रेक आणि साधारण हे सुद्धा अलॉयमध्ये आहे. पुढून जर आपण बघितलं तर अशा प्रकारे हे कोंबोमध्ये आहे. दोन्ही वेगवेगळं आहे. घेरचं जे मशीन आहे ते वेगळं आहे आणि ब्रेकिंग सिस्टम वेगळे आहे. एक कोंबो ब्रेक आहे असं कंपनीचं म्हणणं आहे. त्याचबरोबर ही जी सायकल आहे ही 9 गिअरमध्ये येते. या ठिकाणी तुम्हाला इथं दिसतं, या ठिकाणी खाली आहे जो शिफ्टर आहे आणि इथून पुढचा जो शिफ्टर दिसतो त्या ठिकाणी दिसतो. अशा प्रकारे पुढचा सगळा भाग आहे. त्यानंतर आपण वळूया. पुढचं जे शिकोप्सर आहे ते संतूरचं आहे. क्रॉसवे या ठिकाणी लिहिलेलं आहे. चांगल्या क्वालिटीचं आहे. संतूर हे क्रॉस 30 स्क्वॉटची जी 30 आहे त्यालासुद्धा आहे. लॉक इन आणि लॉक आउट आहे आणि याचं फंक्शन चांगल्या प्रकारचं काम करतं. डिस्क ब्रेक आहे. तुम्ही जर पाहिलं इथं तर डिस्क आहे आणि ब्रेकिंग सिस्टम ही हायड्रोलिक आहे आणि टायर जर साईज आपण बघितली ही आत्ता सध्या कंपनीकडून मिळालेली आहे. ही 40ची आहे. केंद्राचा टायर आहे. रिम डबल वॉल रिंग आहे. तैवानमध्ये तयार झालेली आहे. जाल्को तैवान. अशा प्रकारे पुढील सर्व गोष्टी आहेत. आता आपण फ्रेमकडे वळूया. ही फ्रेम जी आहे ही अलॉय प्रकारामध्ये आहे. आवाज बघा, इथे क्रॉसवेचा लोगो आहे, इथे पण लोगो आहे.
आणि वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 3 बॉटल, म्हणजे या 2 बॉटल या ठिकाणी लावायला तुम्हाला सुविधा दिलेली आहे. इथे एक आहे, या ठिकाणी आहे. आता हे आपण काढल्यानंतर असं दिसतंय. इथे एक आपण बॉटल ठेवू शकतो आणि इथे एक पंप ठेवण्यासाठी खास त्यांनी सुविधा दिली आहे. इथं तुम्हाला पंपचं जे सॉकेट आहे ते लावल्यानंतर तुम्हाला इथं पंप ठेवू शकता किंवा एखादी बॅग पण आपण अडकवू शकतो. थोडंसं आपण खाली जर गेलं तर जे पुढचं क्रँकसेट आहे हे 3चं आहे. मला वाटते 48, 38 आणि 26चं असावं. आपल्याला जे दात आहेत ते मोजले पाहिजेत किती आहे ते आपण मोजूया. त्यानंतर या ठिकाणी जे ब्रँडिंग केलेलं आहे क्रॉसवेअर 40 ॲल्युमिनियम AL6061 ब्युटेड, डबल ब्युटेड आहे. एफ माउंटेड आणि सी माउंटेड असे डिझाईन लोगोचा या ठिकाणी मेरिडाच दिलेला आहे. तुम्हाला मेरिडा कंपनी माहीत असेल, अगदी रेप्युटेड कंपनी आहे. तैवानमध्ये सर्व सायकली तयार होतात. त्याचबरोबर जे पॅडल दिलेलं आहे ते सुद्धा खूप चांगल्या क्वालिटीचं आलेलं आहे. आता आपण जर पाठीमागं बघितलं, पाठीमागं पण डिस्क आहे, हायड्रोलिक ब्रेक सिस्टम आहे आणि साधारण टायरसुद्धा केंडाचा आहे, 40चा आहे. आणि या ठिकाणी जे मागचं ड्राईव्ह ट्रेन आहे किंवा आपण त्याला कॅसेट म्हणतो, कॅसेटच्या स्वरूपामध्ये आहे. बहुतेक फिरवेल नाही आहे, कॅसेट आहे. कॅसेट हे 9-11-32चं आहे. हे 11 दाताचं आहे आणि शेवटची जी चकती आहे ही 32ची आहे. 32ची नाही, 28ची आहे. अशा प्रकारे हे ड्राईव्ह ट्रेन आहे. त्याचबरोबर अल्टसचं, शिमानोचं पाठीमागचं शिफ्टर आहे आणि क्रँकसेटसुद्धा शिमानोचंच आहे. तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथमध्ये त्याचं वर्किंग होतं आहे आणि चेनसुद्धा चांगल्या क्वालिटीची आहे. आता कोणत्या कंपनीची आहे, साधारण मेरिडाचीच असेल. आपल्याला पाहता येईल या ठिकाणी त्याचं ब्रँडिंग दिसते, झेड काहीतरी दिसते आणि एकदम चांगली क्वालिटी मला तरी वाटली, खूप छान आहे. आणि सायकल घेतानाच हे जे मडगार्ड आहे तर आपण फेंडर म्हणतो, हे मेटलमध्ये आहे. प्लॅस्टिकमध्ये फेंडर आता कुठे उपलब्ध नाही आहे आणि जे फेंडर मिळतात ते असे वेगळ्या स्वरूपाचे असतात आणि ते पावसापासून, पाण्यापासून संरक्षण करू शकत नाहीत. ह्या फेंडरचा एक उपयोग तुम्हाला सांगतो. हे पूर्ण खाली असल्यामुळं जेव्हा इथून पाणी वर शिरतं तेव्हा इथं आपल्या शिफ्टरमध्ये जात नाही आहे, हा फायदा असतो. इथून पाणी इथूनच खाली पडतं, त्यामुळे शिफ्टरमध्ये खराब होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे फेंडर इथे मजबूत लावलेलं आहे. पाठीमागं लाईट लावली, ॲक्च्युली ही लाईट इथं पाहिजे. आणि सगळ्यात या मेरिडा कंपनीच्या सायकलचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये सीटच्या खाली शॉकऑफ दिलेला आहे. असं बऱ्याच सायकलला कुठेच आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. इथे आपण जेव्हा इथं बसतो इथं, तेव्हा आपल्या कमरेला अजिबात त्रास होत नाही आहे. सीट या ठिकाणी एक हलक्या स्वरूपामध्ये, खूप शॉकऑफ होईल असं वाटत नाही, मात्र इथं त्यांनी सिस्टम दिलेली आहे. मला ही ह्या मेरिडा कंपनीमध्ये पहिल्यांदाच असं जाणवलं. आणि सीटची क्वालिटी पण चांगली आहे. सीट एकदम स्मूथ आहे, डिझाईन चांगले आहे, कॉम्पॅक्ट आहे, पुढे निमुळत्या स्वरूपामध्ये उतरलेले आहे. याचं वरचं जे फिनिशिंग आहे हे चांगलं आहे, ते ग्रिपिंग दिलेलं आहे. त्यामुळं इथे पण थोडंसं खोलगट दिलेलं आहे, त्याच्यामुळे इथं आपला जो बोनचा एरिया आहे तो अतराय राहतो आहे. आणि एकंदरीतच खूप छान वाटली, हलकी वाटली. मला वाटते 13.5च्या आसपास त्याचं वेट असेल. साधारण ही सायकल इतर सायकलशी आपण जर तुलना केली तर जे ह्याच्यामध्ये सगळे जे घटक दिलेले आहेत, हे घटक सगळे जे आहेत हे या ठिकाणी माझ्याकडे दुसरी सायकल माझी आहे, ही आहे स्कॉटची, स्कॉट सबक्रॉस 30. हे पण आता आउट ऑफ इंडिया झालेलं आहे, हे कुठेही मिळत नाही. कारण आता याच्यामध्ये अपग्रेडेशन करून त्यांनी पुढे सिंगल घेर आणलेला आहे. इथे सिंगल घेर आणलेला आहे आणि सिटी राईड केलेली आहे. खरं तर ॲक्च्युली कंपनीने ते करायला नाही पाहिजे होतं, कारण ही सायकल खूप गाजलेली आहे, खूप चांगली आहे, टुरिंगसाठी खूप छान आहे. बाहेर कुठेही तुम्ही इंडियाभर फिरू शकता. पाठीमागं पण ड्राईव्ह ट्रेन चांगला आहे ह्याचा. सेम ह्याच्याकडे ह्याच्यामध्ये ज्या फॅसिलिटी आहेत, पाठीमागं 9 पुढे 3 हायड्रोलिक ब्रेक सिस्टम आणि ॲल्युमिनियम सर्व गोष्टी, ह्या सगळ्या सिस्टम ह्याच्यामध्ये आहेत, ह्या सायकलीमध्ये आहेत. त्याच्यामुळं त्यांनी त्याची गरज ग्राहकाची भरून काढले मेरिडा कंपनी. पण आता ही पण सायकल आउट ऑफ स्टॉक व्हायला लागले, कारण ही पण आता साधारण मिळत नाही कुठे. आम्हाला ही चुकूनच मिळाली. आणि ह्याच्यामध्ये एक्सेल वगैरे, बूम सॅडल वगैरे एक्सेलच्या ह्याच्यामध्ये मला पाहायला मिळाले. मात्र ही सुद्धा सायकल आता इंडियामधून आउट व्हायला लागलेली आहे.
पुढे पण जे मेटल आहे हे चांगल्या क्वालिटीचं आहे. मग आता थोडंसं इथं ॲडजस्ट करावं लागलं. अशा प्रकारे खूप छान सुंदर सायकल आहे. आणि नवीन सायकलिंग करणारा जो व्यक्ती असतो, सायकलिस्ट असतो, किंवा ज्याला टुरिंग बाईक करायची आहे किंवा कुठेही फिरायला जायचं आहे, व्यायामासाठी वगैरे, ही खूप छान सायकल आहे. सायकलच्या क्षेत्रामधील एंट्री लेवलची आपण ही सायकल मानू शकतो. साधारण ही सायकल 54,000 ते 58,000च्या आसपास आहे. प्रत्येक कंपनी प्रत्येक दुकानानुसार त्याच्यामध्ये आपल्याला किमतीमध्ये फरक दिसून येतो. पण साधारण 54,000च्या आसपास सायकल आहे. तुम्हाला त्या दुकानाच्या ह्याच्यानुसार डिस्काउंट देऊन तुम्हाला सायकल कितीला पडते तुमच्या स्टोअर्सला तुम्ही भेटू शकता. आणि ही सायकल घेतल्याचा हा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे याचं शॉकअप आहे. आणि बाकी सगळ्या गोष्टी मग सगळ्या सायकलमध्ये सेम असतात. अशा प्रकारचं हे सायकलची सगळी माहिती आहे. मित्रांनो, सायकलिंग केलं पाहिजे. आता आपण सरांची बोलूया. सरांना ही सायकल का आवडली आपण त्यांना विचारूया. ठीक आहे. सर नमस्ते. तुमचा हा आजची पहिलीच सायकलची राईड आहे. तुम्ही खूप दिवसापासून सायकल घेणार आहे असं मला समजलं. पहिल्यांदा मला सांगा की ही तुम्ही सायकल का निवडली, काय कारण आहे? सायकल निवडताना आपण पहिल्या जुन्या सायकल ज्या वापरत होतो त्या जास्त लांब आपण घेऊन जाऊ शकत नव्हतो आणि त्या वापरत असताना आपल्याला त्रास होत होता चढ लागल्यानंतर. त्यानंतर तुम्ही जे सायकलिंग करता, जाधव सर करतात, चिखलगार सर करतात, ते पाहून मला प्रेरणा मिळाली की आपणही अशा पद्धतीचे सायकल घ्यावी. परंतु एक मनात विचार असा होता की सायकल घेताना तुमचा जो अनुभव आहे त्या अनुभवानुसार तुम्ही जी सायकल सांगशीला ती घ्यायची, मग किमतीकडे बघायचं नाही, हा माझा विचार होता. आणि तुम्ही सर्वांनी मार्गदर्शन केलं, विशेष करून कदम सर तुम्ही केलं, आणि त्यानुसार ही सायकल मी घेतली. आणि आज पहिलीच राईड आहे आणि मला खूप आनंद होत आहे की ही सायकल एवढी स्मूथ आहे की आता दररोज हे सायकलिंग करायचं तुमच्यासोबत. हा सायकलिंगचा प्रवास पुढे वाढवायचा अशी माझी इच्छा आहे. ओके सर, धन्यवाद. सरांनी खरं आज सायकलिंगला सुरुवात केली आणि त्यांना खूप आपण पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया. आणि त्यांनी ही सायकल घेतले, या सायकलवर जास्तीत जास्त सायकल प्रवास त्यांनी करावा आणि आपलं आरोग्य चांगलं राहावं. सायकलिंगची प्रेरणा त्यांना मिळालीच आहे, मात्र ही प्रेरणा त्यांनी शेवटपर्यंत टिकवावी आणि सायकलिंगच्या माध्यमातून आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून त्यांना आपण शुभेच्छा देऊया. इथेच थांबूया. आपल्या सायकल स्पोर्ट्स चॅनलला जर तुम्ही भेट दिली नसेल तर भेट द्या. त्याच्यामध्ये साधारण 250 व्हिडिओ आहेत. सायकलिंग, रनिंग, ट्रेकिंग ह्या संदर्भामध्ये सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा तुम्हाला मिळेल. तर तुम्ही सायकल स्पोर्ट्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.